हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. मामी, मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं, पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी, फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही बी चला की. फार्म स्कूल, जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. खरीप पीक कर्जाच्या पुनर्गठनाची प्रक्रिया सुरू. बीटी बियाणे किमती कमी करण्याचा सरकारचा निर्णय योग्य. कडधान्यांचे क्षेत्र 10% वाढवण्याचा अंदाज. कांदा निर्यातीत 20% घट. भारतातील पशुखाद्याची बाजारपेठ दुपटीने वाढणार. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध बँकांमधील दुष्काळी शेतकऱ्यांचे थकीत पीक कर्ज दीर्घ मुदतीसाठी पुनर्गठित करण्याची प्रक्रिया सध्या युद्ध पातळीवर सुरू झाली आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात पिकांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आढळून आलेल्या 23,811 आणि रब्बीतील 1200 गावांमधील सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचा यात समावेश आहे. या कर्जाचे रूपांतर पुढील 5 वर्षाच्या दीर्घ मुदतीत करण्यात येत आहे. बीटी कापूस बियाण्यांच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाने सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्राला दिलासा देण्यास नकार दिला. राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात असोसिएशनने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायाधीश भूषण गवई व न्यायाधीश इंदिरा जैन यांच्या खंडपीठाने नुकताच हा निर्णय दिला. न्यायालयाने असोसिएशनची याचिका फेटाळून लावत बियाण्यांच्या किमती कमी करण्याची राज्य सरकारची कृती अधिकार क्षेत्राच्या चौकटीत बसणारी असल्याचा निर्णय दिला. बीटी बियाणे किमतीच्या कायदेशीर लढाईत राज्य सरकारचा हा मोठा विजय मानला जात आहे. यंदा देशात सोयाबीन आणि कापसाखालचे काही क्षेत्र कडधान्यांकडे वळण्याची शक्यता असल्यामुळे कडधान्यांचे क्षेत्र 10% वाढण्याचा अंदाज आहे. पण शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे उत्पादकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळणे कठीण आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं. केंद्राच्या आर्थिक व्यवहाराविषयक समितीने 2015-16 वर्षासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती नुकत्याच जाहीर केल्या. कृषी मूल्य आणि किंमत आयोगाने कडधान्य पिकांच्या आधारभूत किमतीची जी शिफारस केली होती त्यावर 200 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तूर, मूग आणि उडीद यांची बोनससह आधारभूत किंमत अनुक्रमे प्रति क्विंटल 4,625 रुपये, 4,850 रुपये आणि 4,625 रुपये राहील. देशाची कांदा निर्यात यंदा आधीच्या हंगामापेक्षा 20% घटण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास महामंडळाच्या म्हणजेच NHRDF नुसार यंदा 10.86 लाख टन कांद्याची निर्यात होण्याचा अंदाज आहे.
गेल्या 9 वर्षातील ही सर्वात कमी निर्यात ठरेल. प्रामुख्याने किमान निर्यात मूल्य MEP मध्ये करण्यात आलेली वाढ आणि अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उन्हाळी कांद्यांचं झालेलं नुकसान यामुळे निर्यात घटल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कांद्याचे स्थानिक बाजारपेठांमध्ये वाढलेले भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने किमान निर्यात मूल्यात वाढ करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे निर्यात कमी झाली आणि देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढली. येत्या 5 वर्षात भारतातील पशुखाद्याची बाजारपेठ दुपटीने वाढून 3000 कोटी रुपयांवर पोहोचणार आहे, असं येस बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात नमूद केलेलं आहे. वाढते शहरीकरण आणि उत्पन्नात आणि राहणीमानात झालेली सुधारणा यामुळे आहारात मांस, मासे, दूध यांचं प्रमाण वाढत असल्याने पशुखाद्याच्या मागणीतही वाढ होणार आहे, असं अहवालात म्हटलं आहे. प्रामुख्याने पोल्ट्री, डेअरी आणि मत्स्य संवर्धन या 3 क्षेत्रांकडून खाद्याच्या मागणीत मोठी वाढ अपेक्षित आहे. भारताची पशुखाद्य बाजारपेठ सध्या वार्षिक 8% दराने वाढत असून येत्या काही वर्षात भारत पशुखाद्याची जगातील सगळ्यात मोठी बाजारपेठ बनेल, असं या अहवालात म्हटलं आहे. सध्या ढगांनी आच्छादलेल्या हवामानात भेंडी, पपई, मिरची, टोमॅटो इत्यादी पिकांवर भुरी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे 80% गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. पावसाची शक्यता पाहून मिश्रणामध्ये स्टिकरचा वापर करावा. आता बघूया सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. गहू कमाल 3000 रुपये, किमान 1600 रुपये प्रति क्विंटल. मका कमाल 1520 रुपये, किमान 1400 रुपये. हरभरा कमाल 4100 रुपये, किमान 3200 रुपये. मूग कमाल 9000 रुपये, किमान 5500 रुपये. सोयाबीन कमाल 3800 रुपये, किमान 3400 रुपये. बेदाणा कमाल 20900 रुपये, किमान 9000 रुपये. गुळ कमाल 3000 रुपये, किमान 1900 रुपये. हळद कमाल 10600 रुपये, किमान 6000 रुपये प्रति क्विंटल. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 27 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 30 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 26 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 29 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 28 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 31 अंश सेल्सिअस आणि किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये
हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. सध्या हवामानातील बदलामुळे शेतीमधील अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा पारंपरिक शेतीकडून संरक्षित शेती करण्याकडे कल वाढला आहे. त्यासाठी शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांना गटशेतीच्या माध्यमातून लागवडीपासून विक्री व्यवस्थेपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. माझ्या कार्यक्षेत्रातील मंगरूळ गावातील साई गणेश शेतकरी मंडळातील 7 शेतकऱ्यांनी मिळून हरितगृहाची उभारणी करण्याचे ठरवले. त्या उभारणीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून प्रत्येकाला 10 गुंठ्याप्रमाणे अनुदान वितरित केले गेले. या शेतकऱ्यांनी एकत्रित मिळून कष्ट करून विक्रमी उत्पन्न जवळपास 12 टन, सरासरी 12 टन प्रति 10 गुंठ्याला याप्रमाणे काढले. त्यांचे जे कर्ज आहे आणि स्वहिस्सा रक्कम जवळपास पहिल्या 2 सीझनलाच नील झालेली असून आता जे शेतकरी नफ्यामध्ये आहेत हे सर्व शेतकरी एकत्र येऊन नियोजन करतात. सर्व लागवडीपासून मार्केटिंगपर्यंत एकत्रित प्रयत्न करत असल्यामुळे त्यांच्या नफ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत या भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती, विशेषतः हरितगृहातील शेती करण्यासाठी शास्त्रज्ञांकडून सल्ला दिला जातो. कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सर्वप्रथम या शेतकऱ्यांची आम्ही माती परीक्षण केले. माती परीक्षणाच्या अहवालानुसार जमिनीचं क्षाराचे प्रमाण वाढले होते. यासाठी त्यांना आम्ही संरक्षित शेतीकडे जाण्याचा मार्ग सुचवला. त्याचबरोबर या गावातील काही तरुण शेतकऱ्यांना आम्ही एकत्रित बसवलं. समूह शेतीकडे वळण्यासाठी त्यांना गावामध्ये आम्ही एकत्र शेतकऱ्यांची मीटिंग घेतली. या मीटिंगच्या माध्यमातून त्यांना सहकारातून प्रगतीकडे जाण्यासाठी समूह शेतीचा मार्ग सुचवला. याच दरम्यान या शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन साई गणेश कृषी विज्ञान मंडळाची स्थापना आम्ही नाबार्ड, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि स्टेट बँक ऑफ इंडिया नारायणगाव शाखा यांच्या माध्यमातून शेतकरी मंडळाची स्थापना केली. शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन संरक्षित शेती या विषयाचं त्यांना प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दिलं. त्यासाठी त्यांना हरितगृह तंत्रज्ञान या विषयाचं 3 दिवसाचं प्रशिक्षण आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दिलं. याच दरम्यान त्यांना हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडे, KF बायो प्लांट पुणे यासारख्या ठिकाणी त्यांना शेतकरी सहलीच्या माध्यमातून त्यांना तेथील पीक पद्धती दाखवण्यात आली. याच्यातूनच त्यांना हरितगृह तंत्रज्ञानातील वेगवेगळे पिकांविषयी प्रशिक्षित करून पिकं घेण्याच्या पद्धती शिकवल्या गेल्या. त्याचबरोबर त्यांना संरक्षित शेतीचे प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना हरितगृह पॉलीहाऊसेस उभारणीसाठी देखील आम्ही त्यांना मदत केली. या पॉलीहाऊसेस उभारणीसाठी ह्या सर्व शेतकऱ्यांनी ह्या शेतकरी मंडळातील शेतकऱ्यांनी एकत्रित आल्यानंतर पॉलीहाऊस उभारणी, त्याचबरोबर एकत्रित निविष्ठा खरेदी करणं, मार्केटिंग यासारख्या सर्व गोष्टींना त्यांना प्रशिक्षित केलं, मार्गदर्शन दिलं. जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगाव येथील शेतकरी पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत होते. शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त वापर केल्यामुळे जमिनी नापीक होत चालल्या होत्या. यावर उपाय म्हणून येथील 7 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन साई गणेश कृषी विज्ञान मंडळाची स्थापना करून 5 वर्षांपूर्वी समूह पद्धतीने हरितगृहात ढोबळी मिरची आणि टोमॅटो ही पिके घेण्यास सुरुवात केली. बरीच वर्ष पारंपरिक शेती करता काहीतरी शेतीमध्ये वेगळं काहीतरी करून पाहावं आणि आपल्या शेतीमध्ये पारंपरिक शेतीमध्ये काहीतरी बदल करावा ह्या उद्देशाने आम्ही 5 वर्षापूर्वी कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली. ह्या विज्ञान मंडळाची स्थापना करत असताना आम्ही छोट्या मोठ्या शासनाच्या योजना यांचा सुरुवातीला काही प्रमाणात लाभ घेतला.
मात्र ह्याही गोष्टी करूनसुद्धा आमच्या फारशीही उत्पन्नात वाढ होत नव्हती. म्हणून आम्ही काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने आम्हाला कृषी विज्ञान मंडळाकडून तसेच कृषी खात्याकडून आम्हाला पॉलीहाऊसची जी संकल्पना आहे ही आम्ही त्यांच्याकडून समजून घेतली. ती संकल्पना समजून घेत असताना आम्हाला छोट्या मोठ्या गोष्टींची अगदी शून्यातून अगदी आम्हाला विश्व निर्माण करायचं होतं. पण ते विश्व निर्माण करत असताना अनेक अडचणी आमच्या पुढे होत्या. बरेच शेतकरी आमच्या आजूबाजूला असे पाहण्यात आले होते की जे पॉलीहाऊसमध्ये येऊनसुद्धा ते अनसक्सेस ठरले होते. आम्हाला जी सर्वात मोठी जी उभारणी भेटली ती कृषी विज्ञान मंडळाकडून आम्हाला मिळाली होती. आणि त्याचबरोबर ह्या मंडळाकडून आम्हाला जी काही माहिती मिळाली, जे काही ज्ञान मिळालं, त्या ज्ञानाच्या थोड्याशा आधारावर आम्ही सुरुवात केली. हे सगळं करत असताना आम्हाला सर्वात महत्त्वाचा विषय जो मंडळाकडून किंवा इतर केंद्राकडून जो आम्हाला मिळाला तो होता महत्त्वाचा मुद्दा, तो गटशेतीचा. कारण गटशेती केल्यानंतर जो काही मिळणारा जो फायदा असतो मंडळाला किंवा इतर मंडळातल्या इतर सदस्यांना, तो आम्हाला भरभरून मिळणार होता आणि तो आम्हाला आजपर्यंतच्या झालेल्या शेतीमध्ये आम्हाला तो भरपूर मिळाला. कारण की हे सगळं करत असताना आम्ही प्रत्येक गोष्ट ही सामूहिकरित्याने करत होतो. अगदी पॉलीहाऊसची उभारणी, त्यानंतर बँक लोन, ते बँक लोन करत असताना त्याचबरोबर माती निविष्ठा ह्या सगळ्यांची खरेदी, त्याचबरोबर मार्केटिंग, हे सगळं करत असताना ज्यावेळी आम्ही संघटितरित्या हे सगळे करत होतो त्यावेळी आम्हाला त्याचा भरपूर असा फायदा झाला. साई गणेश कृषी विज्ञान मंडळातील शेतकरी हरितगृहात ढोबळी मिरची आणि टोमॅटो या पिकांचे समूह पद्धतीने उत्पादन घेत असल्यामुळे लागवडीपासून विक्रीपर्यंतच्या विविध कामांची विभागणी झाली. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ झाली. आम्ही पारंपरिक शेतीला खरं कंटाळच होतो, कारण क्षारपड जमिनी झाल्यामुळे आमच्याकडे उत्पादन पूर्ण घटलेलं होतं. त्यातूनच आम्हाला कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव इथून थोडं सहकार्य मिळालं आणि आम्ही बचत गटाची स्थापना केली. त्यातूनच आम्हाला त्याच प्रेरणेने आम्ही पॉलीहाऊस उभारणी केली. त्या पॉलीहाऊसमध्ये आम्ही पहिल्या सुरुवातीला ढोबळी मिरचीचं उत्पादन घेतलं. ते उत्पादन घेत असताना आम्हाला कृषी विज्ञान मंडळाचे भरपूर KVKचे भरपूर सहकार्य लाभलं. ते मिळत असताना आम्ही मार्केटिंग, उत्पादन आणि सगळं हे एकत्रित गटामार्फतच केलं. सगळं उत्पादन घेतल्यानंतर ते मार्केटिंगचंसुद्धा आम्ही एकत्र केलं. पहिल्या वर्षी ढोबळी मिरचीचं उत्पादन घेत असताना पहिल्याच वर्षी आम्हाला 12 टनाचं उत्पादन मिळालं. अपेक्षित आम्हाला टार्गेट होतं तेवढं आम्ही पूर्ण केलं. हे सगळं कृषी विज्ञान मंडळाच्या वतीनेच सगळं माहिती मिळाल्यामुळेच झालं सगळे. हरितगृहात ढोबळी मिरची आणि टोमॅटो या पिकांचे उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांनी फळांच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष दिल्यामुळे पिकांची बाजारपेठेत मागणी वाढली आहे. यासाठी त्यांना कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांचे वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन मिळत आहे. म्हणजे विक्रीचं, व्यवस्थापनाचं, औषधं खरेदीचं हे सगळं एकत्रितपणा केल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा होतो. आम्ही स्वतःचे असे मंडळाच्या नावाने बॉक्स तयार करून पॅकिंग हाऊस पण आम्ही स्वतः निर्माण केले आणि त्या पॅकिंगमुळं आम्हाला ज्यावेळेस मार्केटला आम्ही माल पाठवतो त्याच्यावर आमचं नाव वगैरे वाचून आम्हाला स्वतः इतर व्यापाऱ्यांनी देखील कॉल केले आणि आमच्या ज्या गुणवत्तेचे त्यांनी हे करून आमच्या मालाला देखील मागणी ऑटोमॅटिक त्यामुळे वाढली. सगळं स्वतः हे निर्माण पॅकिंग वगैरे सगळं स्वतःच्या मंडळाच्या नावाने निर्माण केल्यामुळं आम्हाला त्याचा फायदा झाला. विक्रीत त्याच्यामुळे आमची वाढ झाली आणि उत्पन्नात देखील वाढ झाली. हरितगृहातील शेती करणे भारतातील शेतकऱ्यांना नवीन नाही, परंतु यामध्ये समस्या अधिक आहेत. त्यावर शेतकऱ्यांनी आपल्या भागातील कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन घेऊन समूह शेती केल्यास समस्यांवर मात करून ते आपले शेती उत्पादन वाढवू शकतात. हरितगृह किंवा शेडनेट हाऊसमधील केलेली शेती ही भारताला किंवा महाराष्ट्राला नक्कीच नवीन नाही, परंतु याही शेतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काही समस्या आहेत. प्रचलित शेतीला कंटाळलेले शेतकरी बऱ्याच वेळा संरक्षित शेतीकडे वळतात, परंतु संरक्षित शेतीतील समस्या ह्या बऱ्याच वेळा प्रचलित शेतीपेक्षाही मोठ्या आव्हानात्मक असल्यामुळं शेतकरी त्या ठिकाणी नाराज होतो. याच नाराजीवरचं उत्तर आहे म्हणजे समूह शेतीतून संरक्षित शेती. याचंच एक ज्वलंत उदाहरण कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या माध्यमातून तयार झालेलं साई गणेश कृषी विज्ञान मंडळ मंगरूळ. ऊस शेती करणारा पारंपरिक हा शेतकरी वर्ग या जमिनीचा सामू जवळजवळ 9च्या वरती गेलेला होता आणि याच समस्येने ग्रासित असलेले शेतकरी एक दिवस कृषी विज्ञान केंद्राकडे आले. कृषी विज्ञान केंद्रातील आमचे विस्तार तज्ज्ञ प्राध्यापक राहुल घाडगे यांच्या मदतीने सर्वप्रथम नाबार्ड अंगीकृत कृषी विज्ञान मंडळाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली आणि समूहाने एकत्रित येऊन
वेगळा मार्ग पकडण्यासाठी आम्ही पहिल्यांदा या सर्वही 7ही सभासदांना संरक्षित शेतीचे प्रशिक्षण दिले. केवळ प्रशिक्षणावर विसंबून न राहता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना स्टेट बँक शाखा नारायणगाव यांच्या माध्यमातून कर्जही उपलब्ध करून दिले. याच योगायोगाने महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून या शेतकऱ्यांना त्याच वर्षी जवळजवळ 3.5 लाखाचे अनुदान मिळाले. कृषी विज्ञान केंद्राकडून मिळालेले तांत्रिक मार्गदर्शन, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून मिळालेला आर्थिक सहभाग आणि कृषी विभागाकडून मिळालेले अनुदान या तिन्ही याच्या जोरावरती शेतकऱ्यांनी कष्टाला सुरुवात केली. त्यांचा प्रामाणिकपणा खऱ्या अर्थाने त्यांच्या यशाचं या ठिकाणी फलित ठरलेलं आहे. याचंच उदाहरण पहिल्याच वर्षी या सभा मंडळातील 7ही शेतकऱ्यांनी केवळ 10 गुंठे क्षेत्रावरती रंगीत ढोबळीचे जवळजवळ 12 टन उत्पादन घेतले आणि सरासरी 50 रुपये बाजारभाव मिळवला. उत्पादन खर्च वजा जाता या सर्व शेतकऱ्यांना पहिल्याच वर्षी 10 गुंठ्यातून 4.5 लाख रुपयाचा निव्वळ नफा मिळाला. सलग 2 वर्ष घेतलं गेलेलं रंगीत ढोबळीचं उत्पादन आणि शासनाचं मिळालेलं अनुदान या तीनही मिळालेल्या उत्पादनातून 2च वर्षात हे शेतकरी संपूर्णपणे कर्जमुक्त झालेले आहेत. या संरक्षित शेतीकडे वळत असताना येणाऱ्या आव्हानांवरती या शेतकऱ्यांनी एकत्रितच मार्ग शोधला. सर्वात पहिल्यांदा त्यांच्यापुढे समस्या होती या शेतीसाठी लागणाऱ्या मातीची आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी कोकणातून लाल माती घेऊन येऊन या ठिकाणी हरितगृह उभारण्याची सुरुवात केली. उभारणीसाठी लागणारे सगळ्या निविष्ठा, सगळे मटेरियल एकत्रितपणे खरेदी केल्यामुळे या समूहाला, या कृषी विज्ञान मंडळाला निश्चितच फार मोठा फायदा झालेला आहे. वारंवार कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क ठेवल्यामुळे या पिकांवरती येणाऱ्या कीड आणि रोगांचं या शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळतं आणि यांचं सर्वात यशाची गुरुकिल्ली ठरली ती म्हणजे यांनी उत्पादित केलेल्या मालाचं विपणन. या सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या मालाच्या विपणनावरती एक हमी असा ठोस उपाय शोधला, तो म्हणजे एकत्रित विपणन व्यवस्था. आज मुंबईसारख्या बाजारपेठेमध्ये, नाशिकसारख्या बाजारपेठेमध्ये, अहमदाबाद, सुरत बाजारपेठेमध्ये या समूहातील शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी माल जात आहे आणि त्यांना त्या ठिकाणी चढ्या बाजारभावाने अतिशय चांगल्या दर्जाचा त्यांच्या मालाची विक्री होत आहे. अशा रीतीने शेतकऱ्यांनी हवामानातील बदलावर मात करण्यासाठी पारंपरिक शेतीकडून समूह पद्धतीने संरक्षित शेती करण्याकडे भर दिल्यास आपल्या शेतीचे उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होऊ शकते. हेच मंगरुळ पारगाव येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.